श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी आली आहे माघ कृष्ण पक्षातील पंचमी तिथी. या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंह सरस्वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरू आणि दत्तगुरू हे म्हणजेच आपले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंची तसेच आपल्या स्वामी महाराजांची आवर्जून पूजा आणि सेवाही करायची आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला औदुंबरच्या झाडाजवळ बोलायचे फक्त हे 3 शब्द. हे 3 शब्द बोलल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मांतरीची पापे नष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मण जेवण घातल्याचे फळ मिळते. तसेच औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाचं 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाची अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. औदुंबर वृक्ष म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते दत्तगुरू. औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि शुक्र ग्रह हा धन संपत्तीचा कारक मानला जातो. आणि जर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान असेल तर आपल्याला कधीही धन संपत्तीची कमतरता राहत नाही. आणि म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची. ही सेवा केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची कृपा तर होणारच आहे, पण आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह सुद्धा बलवान होईल. हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. फक्त 12 ते 12:30ची जी वेळ असते ती दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही. तर हा उपाय करण्याकरता आपल्याला काय करायचं, एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं. तसेच आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायची. त्याचबरोबर आपल्याला
थोड्याशा अक्षदा घ्यायच्या, तुम्ही 11 घेऊ शकता किंवा 21 अक्षदा घ्यायच्या. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला पिवळं हे करून घ्यायचं आहे. तसेच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. आता तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे. दिव्यामध्ये 2 वातीची 1 वात करून आपल्याला लांब वाती टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. तर काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगासुद्धा टाकायचे. तसेच औदुंबर वृक्षाखाली भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात म्हणून आवर्जून आपल्याला थोडीशी साखरसुद्धा घेऊन जायची, थोडीशी पिवळी फुलं काय घेऊन जायची. या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ. औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदूळ ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते औदुंबर वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं. कारण असं म्हटलं जातं मुळांमध्ये साक्षात दत्तगुरू निवास करतात. औदुंबर वृक्षाच्या मुळांना जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ज्या आपण घेऊन गेलेल्या आहेत त्यासुद्धा अर्पण करून घ्यायचेत. तसेच जी पिवळी फुलं घेऊन गेलेली आहेत तीसुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचे. तसेच आपण जी साखर घेऊन गेलेले होते तीसुद्धा आपल्याला औदुंबर वृक्षांजवळ ठेवायची. कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुंग्या असतात आणि जेव्हा ही साखर त्या मुंग्या खातात तर ते सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्या दत्तगुरूंची भरभरून कृपाही होत असते. त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम द्राम दत्तात्रेय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ बसायचे, मांडी घालून बसा आणि आपल्याला काही मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 108 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. हा मंत्राचा जप आपल्याला 108 वेळाच करायचा आहे. 11 वेळा 21 वेळा अजिबात आपल्याला करायचा नाही. 108 वेळा आपल्याला या मंत्राचा जप हा करायचा आहे. या मंत्राचा जप औदुंबर वृक्षाखाली बसून केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसूनच गुरुचरित्रातील 18व्या अध्यायाचं पठन किंवा श्रवण करायचं आहे. गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचं पठन औदुंबर वृक्षाखाली बसून केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला दोन्ही हात स्पर्श करायचे आहेत आणि 3 वेळा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, धनप्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे 3 वेळा औदुंबर वृक्षाला स्पर्श करून बोलायच्यात. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.